हॅलो नमस्ते सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ. मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आजचा ब्लॉग सुरुवात करण्यापूर्वी मी स्वामींच्या दर्शनाने सुरुवात केलेली आहे. तर स्वामींचे देवपूजा वगैरे झाली होती सगळी माझी. तर स्वामींचं दर्शन सर्वांनी नक्की घ्या. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. तर देवपूजा सकाळी झाल्यानंतर मी तुमच्याशी शेअर करत आहे. आणि पहिल्यांदा मी आज स्वामींच्या दर्शनापासूनच सुरुवात केलेली. तर ब्लॉग यायला जरा उशीर झाला का तर आता शिलाईचं काम वगैरे माझं जास्त होतं, त्यामुळे जास्त काही शूट वगैरे केलं नाही. का तर शिलाई काम जास्त लग्नाचं होतं शिलाई काम, त्याच्यामुळे ब्लॉग वगैरे काही शूट करता नाही आला मला. तर आता मी छान असे तुमच्याशी देवपूजा शेअर केली आहे. तर देवपूजा कशी वाटते ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हा आपला मंगल कलश भरून ठेवलेला आहे मी. आणि रोज माझा देवघरात मंगल कलश हा असतोच. आणि आता सुरुवात झालेली आहे. तर मी सर्वात पहिल्यांदा आंघोळ झाल्यानंतर पहिल्यांदा रात्रीची भांडी वगैरे घासून ठेवली होती ती लावून घेतली आणि दूध एका साईडला गरम करून ठेवलं. आणि चहा बनवायचा होता, पण तोपर्यंत आंघोळीचं पाणी सर्वांना द्यायचं राहिलं होतं. मग आंघोळीचं पाणी सगळ्यांना दिलं आणि आंघोळ्या सगळ्यांच्या होतोपर्यंत मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती. आणि स्वयंपाक हे आटपत आला की मग देवपूजा करून घेतली होती. पण तुम्हाला देवपूजा मी सर्वात अगोदर दाखवली का तर देवपूजेपासूनच सुरुवात करायची होती मला म्हणून. तर आता मी स्वयंपाकाला सुरुवात झाली होती आणि परीचा डबाही बनवायचा होता. तोपर्यंत माझा स्वयंपाक चालू होता. तोपर्यंत परी ब्लाऊजला हुक लावून देण्याचं काम चाललं होतं परीचं. आणि कधी कधी करते मला मदत बरं का, ब्लाऊज वगैरे अर्जंट असेल तर आता हुक लावायला शिकलेली आहे ती. हात शिलाई अजून तिला जमत नाही. आणि आता सासूबाई माझ्या गावाला चालले होत्या, तर बऱ्याच दिवस राहिले होते आणि आता घरी निघाले होत्या. तर परीचे पप्पा सोडवण्यासाठी चालले होते. तर दोघंजणं मग गेली आणि तिथून पुढचं मग माझं जे दुपारचं काम होतं ती माझ्या आवडण्याची तयारी चालली होती. आणि राहुल घरीच होता, त्यामुळे राहुलनीच बाय वगैरे केलं आणि परी शाळेत गेली होती. तर तोपर्यंत मग मी माझी दुपारची जी कामं होती, भांडी वगैरे राहिली होती, भांडी कपडेही राहिली होती, ती आवरली. आणि दुपारचं जास्त दुपारचा वेळ माझा पूर्ण शिलाई कामातच गेला, त्यामुळे बाकीचं काही मी शेअर नाही केलं तुमच्याशी. आणि शिलाई काम तर करते, मग तुम्हाला ही सगळ्यांना माहितीच आहे. आणि त्यानंतर संध्याकाळचा डायरेक्ट मी तुमच्याशी शेअर करते. दिवाबत्ती करताना मसाले भात करणार होते. तर वाटाणे आणि बटाटा मी कट करून घेतला होता आणि हिरवी मिरची, टोमॅटो आणि कांदा आणि जे खडे मसाले आहेत ते घेतलेले आहेत मी आता. आणि जास्त टाकणार नव्हते, एकदम सिंपल असा पण खूप छान असा इंद्रायणी तांदूळ असेल ना तर मसाले भात खरंच खूप छान होतो. तर मी एकदम साध्या पद्धतीने करणार आहे, बाकीचं काहीच नाही. आलं लसणाची पेस्ट ही घरीच बनवलेली आहे मी आणि घरीच बनवून ठेवली, तर मला 8-15 दिवस बरेच जाते. तर मी अशी करून ठेवत असते. आता थोडीशी राहिली म्हणून मी त्या छोट्या डब्यात काढून ठेवली होती, नाहीतर स्टीलचा जो डबा असतो त्यात मी काढून ठेवत असते. तर छान अशी आलं लसणाची पेस्ट घरच्या घरी मी बनवते. तर आता मी तुम्हाला रेसिपी बनवताना जवळून दाखवते, त्यामुळे कॅमेरा पुढं आहे. तर आता मी फक्त साध्या पद्धतीने एकदम 2-3 पळ्या तेल घालणार आहे, आपली जी किट्टीतली पळी असते त्या पळीने. आणि मग कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि त्यामध्येच आपल्याला सगळं मी एक एक टाकून घेणार आहे. आणि हिरवी मिरची मी काही कट नव्हती केली, का तर आपण जास्तच तिखट होईल, त्यामुळे मी जास्त कट करून नव्हती टाकली, फक्त अगदी फोडणीला टाकल्यासारखं टाकली होती. आणि जो घरगुती मसाला असतो आपला घरी केलेला, तोच मसाला मी 1 चमचा मसाला घालणार आहे, का तर घरचा मसाला खूप छान असा चवीला लागतो. आणि मग खडे मसाले घालणार आहे, का तर तेलामध्ये खडे मसाले टाकले तर मोहरी वगैरे, काळं मिरं वगैरे, तर ते अशी उडण्याचा चान्स असतो, त्यामुळे मी जास्त तेलात घालत नाही. तर भात बघा किती छान झाला होता आणि बटाटा वगैरे सगळं वरती आलं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर चला सर्वांनी या जेवायला. चला, श्री स्वामी समर्थ. बाय.